राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात दणदणीत यश मिळवून भाजपाने आपल्या विजय रथाला आता वेग दिलाय। त्यात आता 15 जानेवारीला राज्यातले 29 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, ज्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद लावायचं ठरवलंय। यात मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर भगवा फडकवण्यासाठी भाजपाने जोरदार कंबर कसली आहे। मात्र विरोधकांसोबतच महायुतीतील घटक पक्षांकडूनही निर्माण होणाऱ्या स्पर्धेमुळे या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अशा परिस्थितीत भाजपाच्या विजय रथाला महापालिका निवडणुकांमध्ये ब्रेक लागणार का? विरोधकांची रणनीती भाजपासाठी डोकेदुखी ठरणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीतील अंतर्गत स्पर्धा निकालांवर परिणाम करणार का? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। मंडळी, नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकात सत्ताधारी महायुतीने मोठे यश मिळवलं। एकूणच 288 पैकी तब्बल 207 जागांवर महायुतीचा विजय झालाय। विरोधकांच्या महाविकास आघाडीला मात्र फक्त 44 जागांवरच समाधान मानावं लागलं। महायुतीत भाजपाने 117 जागांवर बाजी मारली। शिंदे गटाने 53 जागा जिंकल्या, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 37 जागा मिळाल्या। तर दुसरीकडे काँग्रेसला 28, ठाकरे गटाला 9 आणि शरद पवार यांच्या पक्षाला फक्त 7 जागा मिळाल्या। या निकालात भाजपाने केवळ विरोधकांनाच नाही तर आपल्या महायुतीतील मित्रपक्षांनाही मागे टाकले। यात विशेष म्हणजे भाजपाचा मूळ जनाधार हा शहरी भागात असल्याने या निवडणुका त्यांच्यासाठी जणू परिचित खेळपट्टीवरची लढतच ठरणार आहे। 15 जानेवारीच्या निवडणुकीसाठी भाजपाची जय्यत तयारी आणि नियोजन पाहता भाजपाला आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। परंतु त्याच वेळी महायुतीतील जागा वाटप आणि अंतर्गत समन्वय ही भाजपासाठी मोठी कसोटी ठरणार आहे। कारण मुंबई महापालिकेतील जागा वाटपावरून शिंदे गटाने आधीच आक्रमक भूमिका घेतल्यामुळे भाजपासमोर पेच निर्माण झालाय असं दिसतंय। मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जरी भाजपाने दणदणीत विजय मिळवला असला, तरीही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही समाधानकारक कामगिरी केली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यात भाजपा विरोधात निवडणुका लढवूनही त्यांनी चांगल्या जागा पदरात पाडून घेतल्यात असं म्हणायला हरकत नाही। या दरम्यान आगामी निवडणुकीतही ही चुरस अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे। सोमवारी नागपूर येथे भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल आणि विरोधी पक्षांचा उरला-सुरला प्रभावही संपून जाईल असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान 2029च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवण्याचं भाजपाचं स्वप्न आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन प्रबळ मित्र पक्षांना डावलणं भाजपाला परवडणार नाही। कारण गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी भाजपाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे। त्यामुळे पक्षाचा विस्तार करतानाच मित्र पक्षांशी असलेले संबंध तुटणार नाहीत याची काळजी भाजपाला आता घ्यावी लागणार आहे। भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि ठाणे, कल्याण, डोंबिवली या महत्त्वाच्या शहरांमध्येही दोन्ही पक्षांमध्ये युतीच्या चर्चा सुरू आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती असणार आहे। या शहरांमध्ये भाजपाने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी 2 हात करण्याची तयारी केली आहे। राज्यातील या 2 महत्त्वाच्या महापालिकांमध्ये एक हाती सत्ता मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर 2017 मध्ये युतीत असतानाही भाजपा आणि एकसंध शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली होती। त्यावेळी 227 पैकी शिवसेनेने 84 आणि भाजपाने 82 जागांवर विजय मिळवला होता। निवडणुकीनंतर मात्र दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्रित येऊन महापालिकेवर सत्ता स्थापन केली होती। यंदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा देणं टाळले। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजपा महापालिकेची निवडणूक लढवणार आहे। त्यामागचं कारण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांसमोर आधीच आव्हान निर्माण केले। मंडळी, एकूणच पाहिलं तर महायुतीतील तणाव, जागा वाटपाचा पेच आणि मित्रपक्षांमधील स्पर्धा यावर भाजपाला तोडगा काढता येतो का? विरोधक आधीच आक्रमक सूर लावत असताना भाजपासमोर आपला विजयरथ पुढे नेण्याचं आणि एक हाती सत्ता मिळवण्याचं दुहेरी आव्हान आहे। मुंबई सारख्या प्रतिष्ठेच्या महापालिका असोत किंवा पुणे, पिंपरी चिंचवड सारखी वाढती शहरं, प्रत्येक ठिकाणी लढत चुरशीची होणार हे नक्की। अशा परिस्थितीत खरा निकाल कोणाच्या बाजूने लागतो? भाजपाला अपेक्षित यश मिळतं का आणि त्याच्या विजय रथाला ब्रेक लागतो की तो आणखी वेगाने धावतो? हे सर्व काही 15 जानेवारीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे। बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका।